नमस्कार, मी कल्पना. श्री स्वामी समर्थ सर्वांना. चला, आज मी तुम्हाला ना खूप छान असा स्वामींनी अनुभव मला दिलेला आहे आणि तो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. गुरुचरित्र पारायण केलेलं आहे त्यावेळेचा हा अनुभव आहे आणि आता मार्गशीर्ष महिना लागला ना त्यावेळेस मी गुरुचरित्र पारायण केलं. सुंदर असा अनुभव आहे. चला, व्हिडिओला तुम्ही कंटिन्यू बघा, कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब पण करा. आता ज्या वेळेस मला आहे ना पारायण करायचं होतं त्यावेळेची ही गोष्ट आहे. आता भरपूर दिवस झाले पारायण करून, 15 दिवस होऊन गेलेले आहे. आणि बघा, म्हणजे दत्त जयंती होती ना त्याच्या आधीच माझं पारायण झालं आणि मी ना गुरुचरित्र पारायण पहिल्यांदाच केलं. त्याच्या आधीपासून आहे ना मी स्वामी चरित्र पारायण करत आलेली आहे, पण गुरुचरित्र पारायण करायची खूप इच्छा होती माझी. म्हटलं करायचं आहे मला, पण मग कसं करू काय करू, तर तसं मी मोबाईलवर भरपूर बघितलेलं होतं. भरपूर साऱ्या ताईंचा अनुभव मी ना मोबाईलवर ऐकलेला होता की ज्या वेळेस आम्ही पारायण वगैरे केलं त्यावेळेस आहे ना असं साप येतो किंवा मग असं ग्रंथाच्या तिथे साप बसलेला असतो किंवा मग आपल्या मंदिराच्या तिथे साप वगैरे असतो. असे बऱ्याच गोष्टी मी ऐकलेल्या होत्या. त्याच्यामुळे थोडंसं मनामध्ये पण भीती होती आणि मी स्वामींना सांगितलं का स्वामी मला आहे ना गुरुचरित्र पारायण करायचं आहे, पण हे असे अनुभव मी ऐकलेले आहे, पण मला आहे ना सापाची खूप भीती वाटते लहानपणापासून. तर मला आहे ना तुम्ही कधी दर्शन द्याल ना, कधी सापाच्या रूपामध्ये मला तुम्ही दर्शन देऊ नका म्हटलं. असं मी स्वामींना तेव्हा बोलली मला पारायणाला बसायच्या आधी. मग मी पारायणाला सुरुवात केली आणि स्वामींना सांगितलं का माझी खूप इच्छा आहे गुरुचरित्र पारायण करायची, तर माझ्याकडून आहे ना ते खूप छान पद्धतीने करून घ्या, मला काही अडचणी येऊन देऊ नका म्हटलं. आणि तसंच घडलं. खूप सोप्या आणि साध्या सिंपल पद्धतीमध्ये मी पारायण केलं आणि खूप छान पद्धतीने माझं पारायण 7 दिवसाचं पूर्ण झालं. आता ज्या वेळेस मला पारायणाला सुरुवात करायची होती ना, उद्याकडे मला पारायणाला सुरुवात करायची, तर मला ना आदल्या दिवशी संध्याकाळी ना खूप छान असं पहिले स्वप्न पडलं आणि स्वप्न असं पडलं की माझं आता मंदिर तुम्हाला भरपूर व्हिडिओमधून मी दाखवलेलं आहे किंवा सांगितलेलं पण आहे ना, तिथे आहे ना मी आहे ना जिथे दिवा लावते ना, तर दिव्याच्या ठिकाणी ना तिथे मी ना अगरबत्ती लावलेली होती. 3 अगरबत्त्या लावलेल्या होत्या आणि 3 अगरबत्त्या लावलेल्या त्या म्हणजे लावल्या आणि सुरूच होत्या, अशा नेटक्याच लावलेल्या होत्या. आणि तिथे ना त्याच्या मागे आहे ना फक्त कोणीच नाही दिसत आहे, फक्त मंदिरामध्ये आहे ना माझ्या 3 बालक दिसत आहे मला. अगदी छोटे असे 1-1.5 वर्षाचे वगैरे असे 3 बालक आहे आणि मी अगरबत्ती 3 लावली आणि ते बालक पण 3 जण तिथे बसलेले आहे आणि ते ना अगरबत्तीचा वास घेतात आणि हसतात आणि एवढे छान आहे, गोंडस आहे, सुंदर आहे ते बालक. आणि मला असं स्वप्न पडलं, मस्त वास घेता अगरबत्तीचा आणि मांग पळतात आणि हसतात, असं त्यांचं चालू होतं. असं मला गुरुचरित्र पारायण मला उद्याकडे सुरू करायचं, तर मला आदल्या दिवशी रात्री ना असं स्वप्न पडलं. म्हटलं चला चांगली गोष्ट आहे. मला समजून गेलं की हे दत्त महाराजच आहे म्हणून माझ्या लक्षात आलं ते. मग मी पारायणाला सुरुवात केली आणि मग माझं आहे ना पहिल्या दिवशी पण पारायण व्यवस्थित असं पार पडलं. आणि मी स्वामींना पहिलेच बोललेली होती की स्वामी मला आहे ना सापाच्या रूपात कधीच तुम्ही दर्शन देऊ नका, कधी पण मला तुम्ही कोणत्याही रूपात दर्शन द्या, कशातही दर्शन द्या, पण मला सापाच्या रूपात दर्शन देऊ नका. मी नेहमी स्वामींना बोलत आली. आणि ज्यावेळेस गुरुचरित्र पारायणाला रोज मी बसायची तर मी हा प्रश्न पहिले स्वामींना करायची की मला आहे ना सापाच्या रूपात दर्शन देऊ नका स्वामी म्हणून. असं मग 2-3 दिवस झाले माझं पारायण सुरू होतं आणि त्याच्यानंतर मग 3 दिवस झाले असतील आणि मला आहे ना परत आहे ना दुसऱ्यांदा असं स्वप्न पडलं की माझं जे देवघर आहे ना, देवघराच्या खाली तिथे जागा आहे ना, आता मी देवघर आहे ना भिंतीलाच लावलेले, कारण का मला खाली ठेवायला जागा नाही, त्याच्यामुळे मी ना मग ते असं भिंतीला लावलेलं. तर भिंतीच्या खाली ना तिथे आहे ना एक कपडा आहे आणि तो काळा कपडा आहे आणि काळ्या कपडा आहे ना तो कपडा मी असा उचलला, असा वरती उचलला आणि मंदिराच्या खालीच आहे अगदी एकदम. कपडा उचलल्यानंतर आहे ना त्याच्या खाली ना 3 साप होते. ते पण आहे ना जास्त मोठे नव्हते, अगदी इतके छोटे होते आणि जाडे होते, चांगले भरपूर जाडे होते, पण छोटे होते आणि 3 होते. असं पण घरामध्येच आहे माझ्या, असं मला ते स्वप्न पडलं. तर मी तेव्हाही समजून गेली का नाही हे पण आहे ना आपले दत्त महाराजच आले म्हणून, असं माझ्या स्वप्नामध्ये. मग ते घडलं दुसऱ्यांदा. त्याच्यानंतर आहे ना मग असं माझं परत पारायण माझं चालूच होतं व्यवस्थित सगळ्या गोष्टी वगैरे आणि खूप छान पद्धतीने माझं पारायण पण झालं बरं का.
आणि मग नंतर आहे ना 6वा दिवस होता पारायणाचा. 7 दिवसाचं पारायण असतं, तुम्हाला पण माहित आहे. 7 दिवसाचं पारायण केलं मी शुक्रवारी पारायण सुरू केलं आणि त्याच्यानंतर आहे ना मार्गशीर्ष महिना लागला ना, मी पारायणाला सुरुवात केली. शुक्रवारी लागला तर बघा मार्गशीर्ष महिना, त्या दिवशी मी पारायणाला सुरुवात केली आणि माझं पारायण आहे ना शनिवारी संपणार होतं. 6वा दिवस होता माझा पारायणाचा. सकाळीच माझं पारायण वगैरे झालं आणि मी पारायणाला बसायची ना, नेहमी मी सकाळीच पारायण करून घेते. नंतर आहे ना कसं काम वगैरे किंवा मग असं कोणी ना कोणी येत जात राहतं, त्याच्यामुळे आपल्याला पारायणाला बसल्यावर उठायचं नसतं, तुम्हाला माहिती. आणि त्याच्यामध्ये छान असे अध्याय पण दिलेले आहे, पहिल्या दिवशी किती, दुसऱ्या दिवशी किती. खूप सुंदर आहे गुरुचरित्र पारायण. मी पहिल्यांदाच केलं पण खूप मला आवडलं पण, आणि मनापासून केलं ना खरंच खूपच सुंदर होतं. हे 2 तर मला असे स्वप्न पडले. आता तिसऱ्यांदा 6वा दिवस होता पारायणाचा. मग आहे ना माझं असंच घरामध्ये स्वयंपाक वगैरे चालू होता. पारायण वगैरे सकाळी व्यवस्थित असं झालं आणि त्याच्यानंतर आहे ना मला वाटतं काहीतरी 11-12ची वेळ होती. आणि त्या वेळेस आहे ना एक आमच्या सोसायटीमध्ये ना एक बाबा आले. बाबा नाही म्हणता येणार त्यांना, म्हणजे ते एकदम वयाचे नव्हते, असं 50 पर्यंत असतील असं वय होतं त्यांचं. आणि ते आले आणि ते आल्यानंतर आहे ना ते टाळ वाजवत होते. तर मग आहे ना ते आले टाळ वाजवत आणि मी वरून बघितलं इथून खिडकीतून का कोणीतरी आलंय. म्हटलं शक्यतो आमच्या सोसायटीमध्ये ना कोणी येत नाही, पण ते आले. आणि कारण का तिथे गेटवरती वॉचमॅन असतात, मध्ये कोणाला येऊन देती नाही आमची इथं. मग मी ना काय ठरवलं की मला आहे ना कोणी असो ते, मला फक्त त्यांना दान करायचंय. कारण का माझं पारायण चालू होतं ना, तर मला काही का होईना त्यांना आहे ना दान करायचं, एवढंच फक्त माझी इच्छा होती. आणि म्हटलं चला मी स्वामींना बोली, मला स्वामी तुम्ही ना मला दर्शन द्या म्हटलं. आणि दर्शन द्याल ना तर सापाच्या रूपात देऊ नका म्हटलं, मला खरं तुमचं दर्शन घ्यायचंय म्हटलं. आणि झालं. मग 6व्या दिवशी मग ते बाबा आले खाली आणि ते बाबा आहे ना टाळ वाजत होते. मग मी काय केलं, घाई ना थोडेसे तांदूळ वगैरे काढले आणि पैसे वगैरे घेतले आणि मी लगेच खाली गेले. तर मग नंतर आहे ना ते टाळ वाजणं बंद झालं. म्हटलं ते बाबा गेले काय माहिती निघून. माझा पण तो कोणी असो, मला फक्त त्याचा नमस्कार घ्यायचा होता आणि मला त्याला दान करायचं होतं. माझी एवढीच इच्छा होती. आणि ती माझी पण इच्छा, म्हणजे जेव्हापासून मी पारायणाला बसले तेव्हापासून मला आहे ना कोणाला तरी दान करायचं होतं मला, आणि ते कोणीतरी यावं माझ्या जवळ असं मला वाटत होतं. आणि माझं तसंच घडलं बरं का. 6व्या दिवशी ते बाबा आले खाली आणि आल्यानंतर मग मी गेली खाली, थोडे तांदूळ वगैरे घेऊन गेली आणि त्याच्यानंतर आहे ना हळदी कुंकू पण घेऊन गेली मी सोबत. आणि गेल्यानंतर आहे ना मग ते बाबा होते तिथे उभे होते. मग मी आहे ना गेली तिथे आणि त्यांना आहे ना पहिल्यांदा मग, आणि तुम्हाला सर्वांनाच माहिती की स्वामींना हळदी कुंकू लावत नाही, तसं पण मी घेऊन गेली. म्हटलं राहू दे म्हटलं, कसं स्वामी ही आपली आईच आहे आणि देवीच्या रूपामध्ये पण स्वामीचा अवतार असतो. आणि त्याच्यामुळे मी पण घेऊन गेली, मनामध्ये माझं काही असं हे नव्हतं. मग मी हळदी कुंकू पण घेऊन गेली. नंतर आहे ना मग तिथे गेल्यानंतर आहे ना काही मी पैसे दान केले आणि हळदी कुंकू वगैरे त्यांना लावलं पहिल्यांदा, आणि त्यांनी पण मला लावलं बरं का. सुंदर होते दिसायला. तर ते पुढे सांगतेच मी तुम्हाला. मग मी ना ते का तांदूळ वगैरे त्यांच्या झोळीमध्ये टाकले. आता त्यांचं वर्णन मी तुम्हाला सांगते. ते एवढे सुंदर होते दिसायला, अगदी लहान बाळाचा चेहरा कसा असतो एवढा सुंदर होता चेहरा पण, आणि इतके लंबे होते. ते पांढरे कपडे घातलेले होते, वरती ना असा व्हाईट कलरचा कुर्ता घातलेला होता आणि धोतर घातलेलं होतं आणि पायामध्ये चप्पल नव्हती त्यांच्या. मी त्यांना असं स्वामी म्हणून काहीतरी दान करायचं किंवा मला दर्शन घ्यायचं होतं, एवढंच माझी इच्छा होती. फक्त ती माझी इच्छा पण पूर्ण झाली. मग मी ना गेल्यानंतर आहे ना मग हळदी कुंकू वगैरे लावलं त्यांना, त्यांनी पण मला लावलं. त्याच्यानंतर मग ते तांदूळ वगैरे पैसे वगैरे त्यांच्या झोळीत टाकले आणि मी पाया पडली त्यांच्या. पाय तर त्यांचे एवढे लांब होते तुम्हाला तर काय सांगू. खरंच माझे ते अजून दृश्य डोळ्यासमोरच आहे माझ्या. खूप सुंदर पाय होते त्यांचे आणि लांब पाय होते. तर मग मी असे समजते का नाही ते दुसरं कोणी नव्हतं, ते स्वामीच होते. आणि मी असं समजते का ते माझ्यासाठीच आलेले होते म्हणून असं. आणि मग झालं. मग मी दर्शन वगैरे घेतले. मला 3 गोष्टी सांगितल्या त्यांनी आणि त्या 3 गोष्टी एवढ्या छान होत्या आणि त्या माझ्या मनाला पण पटल्या. आणि त्यांनी पण मला दुसरं काही विचारलं नाही, मी काही त्यांना विचारलं नाही.
पण 3 गोष्टी मला त्यांनी स्वतःहून सांगितल्या आणि ते खरंच आहे ज्या 3 गोष्टी सांगितल्या त्या. त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतलं आणि घरी आली. माझं मन एवढं भरून आलं किंवा प्रसन्न झालं ना, मला एवढं छान वाटलं. चला त्याच्यानंतर आहे ना 7वा दिवस निघाला, तेव्हा पण माझं छान असं पारायण झालं. साधा सिंपल एकदम मी पारायण केलं, काही जास्त हे केलं नाही, काही नाही. मनात माझी इच्छा होती पारायण करायची, गुरुचरित्र पारायण, तर माझं पारायण झालं. आणि मी असं समजते का बघा, ज्यावेळेस मला दुसऱ्या दिवशी पारायणाला सुरुवात करायची, तर आदल्या दिवशी मला ना 3 बालक आले बघा ते स्वप्नामध्ये आणि अगरबत्तीचा वास घेत होते. ते एक स्वप्न पडलं. त्याच्यानंतर म्हणजे ते दत्त महाराजच होते. आणि त्याच्यानंतर दुसरं स्वप्न पडलं 2-3 दिवस झाल्यानंतर आहे ना 3 साप होते आणि ते पण मंदिराच्या खालीच होते. आणि मी असं कपडा वरती केला तर ते तिघ पण असे बाजूला इकडे तिकडे पळाले. ते एक झालं. आणि 6व्या दिवशी हे बाबा आले. एवढे सुंदर होते दिसायला, एवढे उंच पण होते आणि पाय पण खूप लांब होते त्यांचे. आता मला दुसरे कोणी काही म्हणो, पण मी तर स्वतः समजते का नाही ते स्वामीच होते म्हणून. मी छान असं दर्शन घेतलं, छान खाली बसली आणि 2-3 टाइम स्वामींचं दर्शन घेतलं. पायावरती असे छान असे हात ठेवले. एवढं सुंदर वाटलं मनाला, एवढं प्रसन्न वाटलं ना. माझं मन आहे ना एकदम असं म्हणजे सगळ्या गोष्टी भेटल्या मला असं वाटलं. खरंच खूप सुंदर असं माझं आहे ना गुरुचरित्र पारायण माझं पार पडलं ह्या पद्धतीने. आणि खरंच स्वामींनी करून घेतलं माझ्याकडून ते. हेच तुम्हाला सांगायचं होतं मला का माझ्या बाबतीत असं घडलेलं आहे. आणि अजून खूप सारे मला स्वामींनी अनुभव दिलेले आहे. याच्यानंतर मी तुम्हाला खूप सुंदर असा अनुभव सांगणार आहे. व्हिडिओला तुम्ही माझ्या आहे ना सबस्क्राईब करून ठेवा. चला इथंच संपवते आता मी आणि इतकंच सांगायचं होते. चला सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. भेटूयात नवीन एक व्हिडिओ मध्ये.